आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे. विकास भाऊ, तुमच्यावर मार्मिकमध्ये जो आर्टिकल आलेला आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? कसं आहे, मार्मिकवर ज्यांनी आर्टिकल लिहिलं त्यांनी पहिले वस्तुस्थिती पाहायला पाहिजे. ते राज्याचे मुख्यमंत्री हे कोणत्या पक्षाचे नसतात, ते राज्याचे मुख्यमंत्री. आणि मी आमदार म्हणून माझा अधिकार आहे की जर माझ्या मतदारसंघात किंवा कुठल्याही राज्यातल्या मतदारसंघातली इमर्जन्सी घटना मी त्यांना भेटू शकतो. आता माझ्या भागातील 4 नगरसेवक मुस्लिम समाजाचे माझ्याकडे आले आणि त्या मुस्लिम समाजाची डोबीनगर ही वस्ती रेल्वे उठवत होती. 3 तारखेला नोटीस दिली होती. त्यांना म्हणणं होतं की पावसाळ्याच्या समोर आणि नोटिफाईड स्लम आहे, ते राज्य शासन याच्यात हस्तक्षेप करायला पाहिजे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना इमर्जन्सी असल्याकारणाने रस्त्यावर भेटलो आणि त्यांनी ज्या पद्धतीनं लिहिलं. रेशीम बागेत गेले असं लिहिलं संघाच्या. मी रेशीम बागेत म्हणजे संघाच्या कार्यालयात नाही गेलो, मी रेशीम बागेतल्या रोडवर उभा होतो. तिथे मुख्यमंत्री साहेब आले, त्यांनी माझं निवेदन घेतलं आणि त्यांनी लगेच त्या मुस्लिम बांधवांचे घरं वाचवण्यासाठी निर्देशसुद्धा दिले. त्या संदर्भात मीटिंग झाली. तर मला जनतेच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना कुठेही भेटण्यास हरकत नाही, परंतु ज्या पद्धतीचं लेखन त्यांनी आपल्या कलमेनी केलं त्याच्यावर मी मानहानी दावा टाकणार आहे आणि कोर्टात त्यांना याचा जाब विचारणार आहे. FIR सुद्धा टाकणार आहे. जवळपास 5 कोटीचा दावा मी टाकणार आहे. मार्मिक विरोधात की मार्मिकनं पब्लिश केला, मार्मिक विरोधातही तुम्ही कोर्टात जाणार आणि मानहानीचा दावा दाखल करणार? मार्मिकनी जी लेखणी ज्यांनी वापरली त्यांनी विचारलं पाहिजे की याबद्दल काय तुमचं मत आहे. कारण की कुठलीही वस्तुस्थिती माहीत नसताना अशा पद्धतीचं लेखन करणं, मला वाटते की त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं की मी कुठे भेटलो. मी रोडवर भेटलो, लोकांच्या प्रश्नासाठी भेटलो. तो प्रश्न सॉल्व झाला. मुस्लिम बांधवांची घरं होती आणि जर माझ्याकडे न्याय मागायला कोणी येईल आणि मी त्यांना सांगेल की नाही मी नाही भेटू शकत, मला वाटते माझा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून मी वारंवार मुख्यमंत्र्यांशी भेटून प्रश्न सोडवत असतो. असं नाही की मी नेहमीच भेटतो मी त्यांना. आणि राज्यातला कुठलाही प्रश्न असो, मला वाटलं की सामान्य जनतेवर अन्याय होत आहे तर त्या संदर्भात न्याय मागण्याच्या भूमिकेत आमची भूमिकाच ती असते. मार्मिकला हे पत्र देणार की त्यांनी खुलासा करावा किंवा तुमचं स्पष्टीकरण छापावं? हो, मी मार्मिकलाही देणार. त्यांनी स्पष्टीकरण छापावं आणि त्यांना विचारावं की का बरं असा लेख लिहिला. एकीकडे ते म्हणतात की राहुल गांधी तिकडे देशासाठी विरोधकांची मूठ बांधताय, तिकडे काँग्रेसचा आमदार संघस्थानी जातोय. असं नाही, असं आहे की राहुलजींच्या पावलावर पाऊलच टाकून आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. मुस्लिम बांधव हा काँग्रेसचा मतदार आहे. त्यांची घरं जात असतील तर ती वाचवणं माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांना कुठेही पकडून त्यांना न्याय मागणंसुद्धा माझं कर्तव्य आहे. तेच काम मी केलेलं आहे आणि याबद्दल मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. जनतेने मला लोकसभेमध्ये 5.5 लाख मतं दिले आणि मला विधानसभेमध्ये 2दा निवडून दिलं. महानगरपालिकेत माझ्या मतदारसंघात 12 जागा पंजाच्या निवडून दिल्या. तर मला या लेखनकाराचं सर्टिफिकेटची गरज नाही आहे. जनता ठरवते आणि मी माझ्या पक्षाची किती निष्ठावंत आहे हे जनतेने मतदानातनं मला दाखवून दिलं आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही तिथे रेशीम बागेत संघस्थानावर गेले होते की त्या परिसरात गेले होते? मी रेशीम बागेतल्या त्या भागामध्ये रस्त्यावर थांबलो होतो आणि तिथे मुख्यमंत्री साहेब थांबले आणि त्यांनी त्यांची माणुसकी की त्यांनी रस्त्यावर थांबून माझं निवेदन घेतलं. तर ते लिहिलं नाही त्यांनी आणि त्यांनी निवेदन घेतल्यामुळे आज एवढ्या लोकांचे घरं वाचले. 3 तारखेला हे घरं तुटणार होते. तर मला वाटते की या लेखनकारांनी आधी वस्तुस्थिती पाहून मग आपल्या लेखणीचा उपयोग करायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.